नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सागर जलाचे गुणधर्म या प्रकरणातील पुढील भाग अभ्यासणार आहोत। याच्या अगोदर आपण तापमान, जगातील सर्वात मोठा जल साठा कोणता, सागर जल खारट का असते याविषयी माहिती पाहिलेली आहे। भौगोलिक स्पष्टीकरण। आता तापमान हा सागर जलाचा काय सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे। मग या सागराचं पृष्ठीय तापमान सर्व ठिकाणी सारखं असतं का? नसतं, तर ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे असतं। मग हे कशावर अवलंबून असतं? तर आक्षेपवृत्तीय दृष्ट्या जर विचार केला तर सागर जलाचं पृष्ठीय तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे असं कमी कमी होत जातं। आता विषुववृत्तावर सागर जलाचं तापमान जास्त असतं, कारण उष्णता त्या ठिकाणी जास्त असते, त्याच्यामुळं 25 अंश सेल्सिअस इतकं तापमान त्या ठिकाणी सागर जलाचं असतं। मध्य अक्षवृत्तावर 16 अंश सेल्सिअस आणि ध्रुवाकडं फक्त 2 अंश सेल्सिअस इतकं तापमान त्या ठिकाणी सागर जलाचं पृष्ठीय तापमान असतं। म्हणजे विषुववृत्ताकडे त्या ठिकाणी उष्णता जास्त असते, सूर्यकिरण सरळ स्वरूपात त्या ठिकाणी पडतात, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी तापमान सागर जलाचं जास्त असलेलं दिसून येतं। आणि ध्रुवाकडे सूर्यकिरण तिरप्या स्वरूपात पडतात, किंवा ध्रुवाकडे काही काही दिवस सूर्य त्या ठिकाणी दिसतच नाही, त्यामुळे त्या ठिकाणचं तापमान 2 अंश सेल्सिअस पर्यंत असतं। आता या तापमानावर, सागर जलाच्या पृष्ठीय तापमानावर चक्रीवादळाचं असेल, पर्जन्यमान असेल, त्या ठिकाणचं सागराच्या लाटांचा प्रकार कसा आहे, त्याचा प्रवाह कसा आहे, क्षारता कशा प्रकारची आहे, आणि त्या ठिकाणचं प्रदूषण कशा प्रकारचं आहे, आणि ऋतू, या सगळ्या गोष्टींचा परिणाम या सागर जलाच्या पृष्ठीय तापमानावर त्या ठिकाणी होत असतो। आता सागर प्रवाहाचा सुद्धा सागर जलाच्या तापमानावर परिणाम होतो। म्हणजेच ज्या भागातून थंड सागरी प्रवाह वाहतात त्या भागातलं सागर जलाचं पृष्ठीय तापमान हे कमीच असणार आहे, आणि उष्ण भागातून हे सागर जल त्या ठिकाणी प्रवाह त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तापमान हे जास्त असणार आहे। अशा प्रकारे दोघांमधला फरक या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो। सांगा पाहू। आता या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे, त्या आकृतीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे। आता या ठिकाणी खोली मीटरमध्ये दिलेली आहे, 500, 1000, 1500, 2000। त्याच्यानंतर उच्च अक्षवृत्त दिलेलं आहे, या ठिकाणी तापमान दिलेलं आहे 5, 10, 15, 20 अंश सेल्सिअस अशा प्रकारे। आणि या ठिकाणी उष्ण कटिबंधातला हा प्रदेश, मध्य अक्षवृत्त ह्या ठिकाणी, उच्च अक्षवृत्त, आणि याच्या खोलीनुसार सागर जलाचं तापमान त्या ठिकाणी कशा प्रकारचं असतं हे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग या ठिकाणी खोली आणि सागर जलाचं तापमान दिलेलं आहे, त्या आलेखावरून आपल्याला खालील काही प्रश्नांचं उत्तर द्यायचे आहे। मग उष्ण कटिबंधातील सागर जलाचे कमाल तापमान किती आहे, आणि हे तापमान 500 मीटर खोलीवर किती झाले, असा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी विचारलेला आहे। आता या ठिकाणी त्याचं उत्तर आपण सांगू शकतो की उष्ण कटिबंधातील सागर जलाचे कमाल सरासरी तापमान हे 18 अंश सेल्सिअस आहे।
आणि 500 मीटर खोलीवर हे तापमान 11° झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा प्रकारचा बदल त्या ठिकाणी होतो. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, मध्य अक्षवृत्तीय प्रदेशातील सागर जलाचे तापमान समुद्र सपाटीजवळ किती आहे? आता मध्य अक्षवृत्तीय प्रदेशातील सागर जलाचे समुद्र सपाटीजवळचे तापमान 14° आहे, असं आपण त्याचं उत्तर सांगू शकतो. तिसरा प्रश्न विचारलेला आहे, मध्य अक्षवृत्तीय प्रदेशातील सागर जलाचे तापमान 1500 मीटर खोलीवर किती झालेले आढळले? त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगतो. मध्य अक्षवृत्तीय प्रदेशातील सागर जलाचे तापमान 1500 मीटरवर खोलीवर तापमान 5° इतकं झालेलं आपल्याला दिसून येतं. चौथा प्रश्न विचारलेला आहे, उच्च अक्षवृत्तीय प्रदेशाचा तापमान आलेख काय सांगतो? आणि या प्रदेशातील सागर जलाचे तापमान खोलीनुसार 500, 1000, 1500 मीटर किती झालेले आहे? त्याचं उत्तर आपण सांगू शकतो. उच्च अक्षवृत्तीय प्रदेशातील सागरजल तापमानाच्या आलेखावरून असे दिसते की सागर जलाच्या तापमानात खोलीचा आणि खोलीनुसार काही फरक पडलेला नसून त्या ठिकाणचं तापमान भूपृष्ठापासून खोलवर सर्वत्र एक समान म्हणजे स्थिर 4° आहे. पृष्ठभागापासून 500, 1000, 1500 मीटर खोलीवर गेले तरी तापमान 4° इतकं आहे. पाचवा प्रश्न, किती खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र स्थिर राहते? त्याचं उत्तर या ठिकाणी आपण सांगू शकतो. विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत प्रदेशाचा जर विचार करता पृष्ठभागापासून 200 मीटर किंवा 2000 मीटर खोलीवर सागर जलाचे तापमान सर्वत्र स्थिर राहताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे 2000 मीटरवर त्या ठिकाणी सागर जलाचं तापमानामध्ये कसलाही बदल होत नाही, मग तो कोणताही प्रदेश असो. अशा प्रकारे या आलेखाकडे पाहून त्याची खोली मीटरमध्ये या ठिकाणी दिलेली आणि तापमान दिलेलं आहे, याच्यानुसार या आलेखावरून अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकतो. धन्यवाद.